आजकाल इंस्टाग्राम उघडलं ना, की लग्नाच्या मांडवात गेल्याचा फील येतो लिटरली. म्हणजे ज्याचं बघावं त्याचं हायच लग्न ठरलेलं, हायच लग्न. एवढं उन्हाळ्याची एवढी लोकं लग्न करतायत ना, एवढ्या गरमीचं तर एकतर आपल्याला काही सुचत नाही, लोकं लग्न करतायत. तरीसुद्धा एवढ्या उन्हाळ्याचं लग्नाला जायचं एकच मोटिवेशन असतं, ते म्हणजे थंडगार मठ्ठा, आईस्क्रीम आणि लग्नातलं जेवण. आणि तसंच आजसुद्धा मी एका लग्नामध्ये गेली. एकदम भारी जेवण होतं. जेवण वगैरे करून आल्यानंतर ना, मी माझी ज्वेलरी जरा ऑर्गनाईज केली आणि त्यानंतर ना माझी मम्मी लोणचं बनवत होती आणि गेल्या काही वर्षांपासून ना माझी मम्मी लोणचं खूपच जास्त छान बनवते. त्यामुळं मम्मी ह्यावेळेस जास्त स्टॉकमध्ये लोणचं बनवत होती. एकदम पातेलं भरून तिने लोणच्याची फोडी करून घेतलेल्या आणि त्याच्यामध्ये हळद मीठ लावून ठेवलेलं. फोड्या आम्ही कालच कापलेल्या. फक्त आज आम्ही त्याच्यात मीठ, हळद आणि जे मम्मीने घरगुती मसाले तयार केलेले ना, तेच टाकले आणि छानपैकी लोणचं मम्मीने बनवलेलं. आणि असल्या उन्हाळ्यामध्ये जर जेवण जात नसेल ना, मी सांगते तुम्ही लोणच्यासोबत भाकरी खा, चपाती खा, वरण भात असेल त्याच्यासोबत लोणचं खा, मसाले भात असेल त्याच्यासोबत लोणचं खा. आपल्याला 2 घास जास्त जातात आणि आमच्या घरात तर सगळ्यांना लोणचं खूपच जास्त आवडतं आणि मम्मीने खूप जास्त छान आज लोणचं बनवलेलं.